नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करत आहे। मैत्रिणींनो, आज आपल्याला कटोरी ब्लाउजचे डायग्राम सहित तुम्हाला माहिती आज सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला कुठल्या मापाला काय म्हणायचं आहे, काय हे सर्व तुम्हाला माहिती जी आहे ती व्यवस्थित अशी मी सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, जेणेकरून मी जे माहिती सांगणार आहे ते तुम्हाला समजली जाते। त्यासाठी तर कुठलाही ब्लाउज घ्या तुम्ही, किंवा कुठलाही कस्टमरचा असो किंवा तुमचा 36 साईजचा असो, 32 साईजचा असो, जे कोणता तुमचा ब्लाउज आहे त्याच्यावरून आपण मापे घेऊन परफेक्ट ब्लाउज जे आहे ती कशा प्रकारे कटिंग करायचं आहे हे सर्व तुम्हाला माहिती मी आज सांगणार आहे। तर इथे पाहू शकता 36 साईजचं माप कट करायचं आहे आपल्याला ब्लाउजचं। तर इकडच्या साईडने आपण उंची टाकून घेणार आहे। तर तयार उंची जी आहे ती 13.5ची करायची आहे। कुठल्याही ब्लाउज मध्ये तुमची जितकी तयार उंची 13.5 असो, 12 असो, 12.5 असो, 13 असो, तर प्रत्येक ब्लाउज मध्ये तुम्हाला जितकी तयार उंची आहे त्याच्यामध्ये प्लस तुम्हाला 1 इंच ॲड करायचं आहे पाठीमागलच्या पार्टसाठी। तर इथे पाहू शकता 14.5 आपण पूर्ण उंची पाठीमागलच्या पार्टसाठी टाकून घेतलेली आहे। आता छातीचा चौथा भाग जो आहे तो किती आहे आपला 9 मध्ये आपल्याला 2 इंच मिळवून घ्यायचं आहे। टोटल आपली घडी किती होणार आहे 36 साईजला 11ची घडी होणार आहे। तसंच या साईडनेही पाहू शकतात, इथे 11वर मार्किंग केलेलं आहे। तर हे जे आहे ते व्यवस्थित आपलं हे चेक करून पाहायचं आहे की 14.5 झालेला आहे का, कमी जास्त झालेला असेल तर तो आपण व्यवस्थित करून घ्यायचा आहे। तर इथे 14.5चं मार्किंग येत आहे, जसं की आपलं या साईडचं आलेलं आहे, पाहू शकतात या साईडचं तसंच। आता हे आपण बॉक्स तयार करून घेऊता। हे पहा, अशा प्रकारे हा बॉक्स तयार केलेला आहे। तसंच आपल्याला या साईडनेही असा हा रेषा मारून हा बॉक्स तयार करायचा आहे, पाहू शकता। तर अशा प्रकारे आपण हा बॉक्स तयार केलेला आहे। नंतर आता आपल्याला या साईडने शोल्डर टाकायचा आहे। तर शोल्डर तुम्हाला 5.25 टाकायचा आहे। किती टाकायचा आहे 5.25, कारण आपल्याला 5.25 जर टाकलं तर डीप मध्ये गळा असेल बॅक साईडचा, तर त्यावेळेस तुम्हाला गळ्याची रुंदी जी आहे ती 2.25 घ्यायची आहे। आणि तुम्हाला जर कमी गळा हवा असेल, 8च्या वर जर गळा पाहिजे असेल, तर त्यावेळेस तुम्हाला शोल्डर जे आहे ती तुमचा 2.5 किंवा 2.25 तयार झालं पाहिजे। त्याच्यानंतर आपल्याला इथे एक्स्ट्रा किती घ्यायचं आहे, तर आता आपण इथे 3 घेतलेला आहे। शोल्डर पूर्ण 3 आहे आपलं, तर अर्धा इंच आपल्याला या साईडने लागणार आहे। शिलाई बाही जॉईंट करायला अर्धा इंच लागणार आहे, आणि 1/2 इंच आपल्याला गळ्याच्या पट्टीसाठी जॉईंट करण्यासाठी लागणार आहे। तसंच आपल्याला या साईडनेही 5.25 वर 1 मार्किंग करायची आहे। आता 36 साईजला आपला मोंडा जे आहे तो किती उंचीचा आहे, तो आपला 5.5 उंचीचा आहे। तर हे शोल्डर किती घेतलेला आहे आपण चार्ट नुसार जर तुम्ही म्हटलात तर चार्ट मध्ये आपण शोल्डर 5.25 टाकलेला आहे, आणि हा जो मोंडा उंची आहे 36 साईजला 5.5 घेतलेला आहे। इथे माझ्याकडून चुकून झालं होतं, 5.25 म्हटलं मी, पण इथे आपल्याला 5.5 घ्यायचा आहे। 36 साईजला किती घ्यायचा आहे 5.5। आता इथे हा आपण बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। हे पहा, अशा प्रकारे हा बॉक्स तयार केलेला आहे। आता आपल्याला हे जे अंतर आहे ते किती झालेलं आहे हे चेक करायचं आहे, कारण इकडचं हे अंतर आपलं सेम आलं पाहिजे। 5.25 आहे, तसा आपल्याला इकडच्या साईडने ही 5.25 वरच आलं पाहिजे। त्यानंतर पाठीमागलची मोंड्याची खोली इकडच्या साईडने आपल्याला टाकायची आहे 1.25, आणि 1.25चा आपल्याला 5.5चा मध्ये काय करायचं आहे, 5.5चा मध्ये किती होतो 3.25, 3.25 वर 1 मार्क करायचा आहे। तसंच 9 वर 1 मार्क करायचा आहे। 36 साईजचा छातीचा चौथा भाग किती आहे 9, तिथे 1 मार्किंग केलेला आहे। आता हा आपण इथे व्यवस्थित असा गोल राऊंड जो आहे तो इथे मारून घ्यायचा आहे। हे पहा, अशा प्रकारे हा गोल राऊंड मारून घेतलेला आहे। आता आपल्याला गळ्याची उंची घ्यायची आहे। गळ्याची उंची तुम्हाला तयार जितका पाहिजे, तुम्हाला 10 पाहिजे असेल तर अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहे। तयार तुमचा 10 असेल तर त्यावेळेस आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा कंपल्सरी घ्यायचा आहे। तर इथे 10.5ची मार्किंग करायची आहे, किंवा तुम्हाला 9.5 तयार तुमचा असेल तर इथे 10 वर तुम्हाला मार्किंग करायचे आहे। तर आपण हे 9.5चं घेणार आहेत आणि अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहे। ज्यावेळेस तुम्हाला डीप मध्ये गळा पाहिजे असेल तर त्यावेळेस तुम्ही 2.5 वर मार्किंग करायचं आहे खालच्या साईडने। वरची आपली 2.25 आहे। त्यानंतर आपल्याला हा असा
बॉक्स तयार करायचा आहे. आणि तुम्हाला जर इथे डीपमध्ये पाहिजे नसेल, आहे एवढा पाहिजे असेल तर 2.25चीच मार्किंग करायची आहे. नंतर इथे तुम्ही कुठलाही गळ्याचा आकार देऊ शकतात, तुमच्या आवडीनुसार आहे. चौकोनी ठेवायचं असेल तर चौकोनीही ठेवू शकतात, पानगळा काढायचा असेल तर पानगळाही काढू शकतात. आता हे आपण पूर्ण उंची किती घेतलेली आहे, पूर्ण उंची आहे आपली 13.5 प्लस 1 बरोबर 14.5. हे झाले आपली उंची. नंतर आपला हा जो आहे तो छातीचा चौथा भाग आहे. छातीचा चौथा भाग किती घेतलेला आहे आपण, 9 प्लस 2 बरोबर 11. या पद्धतीने आपण हा छातीचा भाग घेतलेला आहे. तसंच मोंढा उंची किती आहे 5.5. तसंच आपल्याला इथं शोल्डर घ्यायचं आहे. किती आहे शोल्डर 3. गळा रुंदी किती घेतलेली आहे 2.25. गळा उंची किती आहे, गळा उंची किती घेतलेली आहे आपण 9.5 प्लस अर्धा बरोबर 10. या पद्धतीने आपण गळा उंची घेतलेली आहे. नंतर आपल्याला इथे घ्यायची आहे बॅक साईडच्या मोंड्याची खोली जी आहे ती प्रत्येक मापासाठी किती घ्यायची आहे, प्रत्येक मापासाठी किती घ्यायचे आहे 1.25. या पद्धतीने आपण इथे मार्किंग केलेलं आहे. आता इथे आपलं 2 आहे, या साईडनेही 2 इंच आपण एक्स्ट्रा घेत असतात इकडच्या साईडने. हे आपलं मार्जिंगचं आहे, पाहू शकता ही 2 इंच आपण मार्जिंगसाठी एक्स्ट्रा घेतलेलं आहे. हे जे आहे ती पण आपल्याला काय करायचं, कमरेच्या साईडने कंबर जी आहे ती कमी साईज असते त्याची, तर त्यावेळेस तुम्हाला इथे पूर्ण घडी तुमची किती आहे 11. तर आपल्याला इथे घडीचं 10.5 वर मार्किंग करायचं आहे, कारण इथे व्यवस्थित असा आपला कमरेचा जो भाग आहे फिटिंग जी आहे ती व्यवस्थित अशी येत असते. तसंच ही साईड आपली आतमध्ये येणार आहे. या पद्धतीने आपलं इथे 2 इंच मार्जिंग, हे आपलं 2 इंच मार्जिंग एक्स्ट्रा राहणार आहे. तर या पद्धतीने आपण हे पूर्ण आखून घेतलेलं आहे. शोल्डर तुमचं उतरत असेल त्यावेळेस तुम्हाला गळ्याच्या साईडने 1/2 इंच असा क्रॉसमध्ये या पद्धतीने रेष मारून घ्यायची आहे आणि हा जो पेपर आहे तो कट करायचा आहे. तर मी हे आता कट करून घेते. पाठीचा टक्स जो आहे तोही आपल्याला 4.5चा घ्यायचा आहे आडवा आणि उभाही घ्यायचा आहे आपल्याला 4.5. इकडच्या साईडने अर्धा इंच, इकडच्या साईडने अर्धा इंच. या पद्धतीने आपण हा पाठीचा पार्ट जो आहे तो आखून घेतलेला आहे. तर आता हे आपण कट करून घेऊ. तर हे पहा, अशा प्रकारे आपण हा पाठीचा पार्ट जो आहे तो कट केलेला आहे. हे साईडला ठेवून देऊ. आता आपल्याला पुढचा जो भाग आहे तो टाकून घ्यायचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण उंची किती घेतली होती आपण पाठीच्या भागासाठी, पूर्ण उंची घेतली होती 14.5. आता आपल्याला अर्धा इंच आणखी मिळून घ्यायचे आहेत, म्हणजे 15ची पुढची उंची टाकून घ्यायची आहे, कारण आपल्याला क्रॉसपट्टी जी आहे ती काढून घ्यायची असते. त्यासाठी पूर्ण घडी जी आहे ती 11ची आहे तीच टाकून घ्यायची आहे. या साईडने हे 11ची घडीवर मार्किंग करायचं आहे आणि हे जे अंतर आहे ते आपलं 15चं आहे का हे चेक करायचं आहे आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे हा बॉक्स तयार झालेला आहे. आता सेम आपल्याला शोल्डर जे आहे ती 5.25चं आहे तेच टाकून घ्यायचं आहे. गळा रुंदी जी आहे ती 2.25ची, मोंडा उंची जी आहे ती 5.5ची, या साईडने 5.5. हे अंतर चेक करायचं आहे आणि इथे लाईन करून घ्यायची आहे. सेम आपण पाठीमागलचं जसं केलेलं होतं तसंच आपल्याला या साईडचंही घ्यायचं आहे. या पद्धतीने आपण हा बॉक्स तयार केलेला आहे. आता पुढच्या मोंड्याची गळ्याची उंची जी आहे ती 5.5 टाकायची आहे. कंपल्सरी 5.5 टाकली तरी चालतं,
पण गळ्यावर डिपेंड राहतं की कुणाला कमी पाहिजे असते, कुणाला जास्त. आता आपल्याला हा जो आहे तो 2.25चाच मार्क करून घ्यायचा आहे. जितकं आपण हे घेतलेलं आहे, इथलं जितकं घेतलेलं आहे तितकंच आपल्याला खालच्या साईडचंही घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला असा हा बॉक्स तयार करायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे सेम आपल्याला जसं शोल्डर उतरुणी म्हणून आपण 1.5 इंच जे आहे ती या साईडने आतमध्ये घेतलेलं आहे, तसंच पुढच्या मोंड्याची खोली जी आहे ती कंपल्सरी तुम्हाला 1.25 वर घ्यायची आहे. नंतर आपल्याला 5.5चा मध्य करायचा आहे. 9ची घडी करायची आहे आणि इथे आपल्याला आतमध्ये 1.5 इंच आतमध्ये घ्यायचं आहे, कारण आपल्याला या साईडने पुढच्या साईडने बऱ्याच जणींचे फुगे पडतात, त्यासाठी ही टिप्स तुम्ही वापरायची आहे. आणि हे इथे व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे हा आकार दिलेला आहे. आता आपल्याला क्रॉस पट्टीचा भाग जो आहे तो टाकून घ्यायचा आहे. पुढची क्रॉस पट्टी जी आहे ती 3.5ची टाकायची आहे. या साईडची आपल्याला 3ची टाकायची आहे. त्या अगोदर आपल्याला कमरेचा जो भाग आहे पाठीमागलचा किती घेतला होता आपण? 10.5. तसंच आपल्याला इथंही 10.5चा घ्यायचा आहे आणि हा असा क्रॉसमध्ये लाईन करायची आहे. आणि हे आपलं 2 इंच मार्जिंगसाठी घेतलेलं जे आहे ते आपल्याला इथे मिळून घ्यायचं आहे. हे पहा, या पद्धतीने टाकलेला आहे. आता आपण इथे गळ्याचा राऊंड जो आहे तो अशा प्रकारे द्यायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे दिलेला आहे. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला 3 वर 1 मार्क करायचा आहे. जसं की आपण इकडचं 3 केलेलं आहे तसंच, आणि सरळ लाईन जी आहे ती मारून घ्यायची आहे. नंतर आपल्याला हा जो 11ची घडी आहे आपली, 11च्या घडीचा आपल्याला मध्य करायचा आहे आणि सेंटर काढून घ्यायचं आहे. म्हणजे आपली कटोरी जी आहे ती हे पहा 5.5ची आपली कटोरी 36 साईजची निघत असते. त्यानंतर आपल्याला इथून घ्यायचं आहे 2.5 आणि इथून घ्यायचं आहे 1/2 इंच वरती गळ्याच्या, आणि इथून इथे मिळवायचं आहे, इथून इथे मिळवायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे या पद्धतीने आपण गोल राऊंड द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला क्रॉस पट्टीचा हे आकार जो आहे तो व्यवस्थित असा इथे मिळून घ्यायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे हे आकार दिलेला आहे. आता आपण इथे मोंडा उंची किती घेतलेला आहे, जसं की आपण पाठीमागलचं घेतलेलं आहे 5.5, तसंच घ्यायचं आहे उंची. आणि इथे आपण प्रत्येक मापासाठी किती घेतलेला आहे, 1.25. या पद्धतीने इथे 2 इंच मार्जिंगसाठी नंतर आपल्याला कटोरी जी आहे तयार कटोरी किती घेतलेली आहे, 5.5. याच्यामध्ये आपल्याला नंतर मिळून घ्यायचं आहे क्रॉस पट्टी, पुढचा भाग किती घेतलेला आहे, टोटल आपण किती घेतलेला आहे, 3 प्लस अर्धा, टोटल 3.5चा आपण हा पुढचा घेतलेला आहे. आणि मागील जे आहे ती 3 इंच घेतलेला आहे. या पद्धतीने गळा घेतलेला आहे आपण. पुढचा गळा उंची किती घेतलेले आहे, 5.5. तर इथे आपण गळा रुंदी 2.25. या पद्धतीने जसं सेम आपण पाठीमागे घेतलेला आहे तसंच सर्व टाकलेले आहेत माप. हे छातीचा चौथा भाग जो आहे आपला तोच टाकलेला आहे. तर या पद्धतीने सर्व माप टाकून घेतलेले आहेत. आता हे आपण कट करून घेऊया. तर हे पहा, अशा प्रकारे आपण हा पुढचा जो भाग आहे तोही कट केलेला आहे. आता राहिलेला आहे आपलं बाहीची लांबी कटिंग आणि कटोरी वाढवून घ्यायची. या पद्धतीने असं फोल्ड करायचं आहे. छातीचा चौथा भाग जो आहे आपला 9 आहे, तर आपल्याला 1/2 इंच बाही लांबीसाठी मिळून घ्यायचं आहे. म्हणजे 9.5ची आपल्याला घडी जी आहे ती मारून घ्यायची आहे. पाहू शकता तिथे
9.5 वर 1 मार्क करायचा आहे. तसं तुम्हाला लांबी किती पाहिजे बाहीची, 5 पाहिजे असेल तर 5च्या अस्तरची असेल तर 5 मध्ये 1 इंच मिळून घ्यायचा आहे. 6ची घ्यायची आहे. साध्या ब्लाऊज पीसची असेल तर त्यावेळेस तुम्हाला 1.5 घ्यायची आहे. 5 मध्ये 1.5 मिळवल्याच्या नंतर 6.5 येत असतं. तर इथे 5 मध्ये मी 1 इंच मिळवणार आहे. तर 6ची लांबी घेणार आहे. तसंच या साईडनेही मी 6 घेतलेला आहे. आता आपल्याला इथे हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला हे पूर्ण किती घेतलेलं आहे आपण 9.5. 9.5चा आपल्याला टेप असा फोल्ड करायचा आहे आणि सेंटर काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इकडच्या साईडने कॅप हाईट जी आहे ती घ्यायची आहे आपल्याला 2.5 या पद्धतीने. इथून घ्यायचं आहे आपल्याला 2 इंच हे अशा प्रकारे. आणि इथूनही आपण 2.5 वर 1 मार्क करणार आहेत. आणि याचे आपल्याला 3 भाग करायचे आहेत. हे अशा प्रकारे आपल्याला 3 भाग करायचे आहेत. तर 2.5चे 3 भाग जर केले तुम्ही तर 1 इंचाला 1 रेषा कमी, 1 इंचाला 1 रेषा कमी, 1 इंचाला 1 रेषा कमी किंवा त्याच्यातूनही जास्त असू शकतो. त्यानंतर आपल्याला या साईडने टाकायचा आहे दंड. तुमचा दंड किती आहे 6 असेल तर 6 वर मार्किंग करायचं आहे. तिथून पुढे आपल्याला 2 इंचावर मार्जिंगसाठी एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर इथून हा पहिला पॉईंट आहे इथे मिळवायचा आहे. हा पॉईंट इथे मिळवायचा आहे. नंतर आपल्याला या पद्धतीने असा गोल राऊंड जो आहे तो या पद्धतीने इथे घ्यायचा आहे आणि इथे मिळवायचा आहे. हे अशा प्रकारे इथे मिळवायचा आहे. आणि हा दुसरा जो आहे तो आपला पुढचा आहे. इथे मी तुम्हाला डार्क करून दाखवत आहे. या पद्धतीने असा हा बाहीची मापे जे आहेत ते अशा प्रकारे टाकायचे आहेत. लांबी किती घेतलेली आहे आपण, बाही लांबी 5 + 1 बरोबर 6ची घेतलेली आहे. घडी किती घेतलेली आहे आपण 9 + अर्धा बरोबर 9.5ची घडी. दंड किती घेतलेला आहे आपण, हे जे आहे ती दंड आहे. तर आपण याला 6 + 2 बरोबर किती झालेला आहे 8. या पद्धतीने आपण आता इथे दंड घेतलेला आहे. इथे आपण मार्जिंगसाठी किती घेतलेला आहे 2 इंच. आणि कॅप हाईट जे आहे कॅप हाईट किती घेतलेले आहे 2.5. या पद्धतीने असे मापे टाकलेले आहेत. आता हे आपण कट करायचं आहे. कट करताना अगोदर हा बाहेरचा साईड कट करून घ्यायचा आहे. नंतर ओपन बाही करायची आहे आणि आपल्याला पुढचा भाग जो आहे तो कट करायचा आहे. हे अशा प्रकारे आपली बाहीची कटिंग झालेली आहे. हे साईडला ठेवून देऊ. आता आपल्याला कटोरी जी आहे ती या पद्धतीने आपण कटोरी वाढवून घेणार आहे. अशा प्रकारे क्रॉसमध्ये कटोरी ठेवायची आहे. आणि या साईडने तुमचं 1.5 इंच अंतर सुटलेलं पाहिजे. खालच्या साईडने वरी इथे अर्धा-पाव इंच अंतर सुटलं पाहिजे. खाली तुमचं 1.5 इंच अंतर सुटलं पाहिजे. आणि आहे अशी कटोरी तुम्ही ही आखून घ्यायची आहे. क्रॉसमध्ये कटोरी ठेवायची आहे. सरळ कटोरी जी आहे ती ठेवायची नाही. अशी कटोरी ठेवायची नाही आहे, अशी क्रॉसमध्ये ठेवायची आहे. आता आपल्याला इथून ही सरळमध्ये 1.5 इंच, अर्धा इंच आपल्याला वरती घ्यायचं आहे. या साईडने ही सरळमध्ये 1.5 इंच आणि वरती अर्धा इंच. नंतर आपलं हे 5.5ची छोटी कटोरी आहे, म्हणजे तयार कटोरी आपली 5.5ची आहे. तर 5.5चा मध्य काढायचा आहे आपल्याला. अशा प्रकारे हे सेंटर काढलेलं आहे. तिथून खाली आपल्याला 1.5 इंचवर 1 मार्क करायचा आहे. त्यानंतर अर्धा इंच इकडच्या साईडने घ्यायचं आहे. आणि ही जे अर्धा इंच घेतलेला आहे आपण इथून वरती आपल्याला 4.5 किंवा 5 इंच घ्यायचं आहे. आणि इथे गळ्याचा आकार जो आहे तो या पद्धतीने द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला हा जो आकार आहे तो इथे अशा प्रकारे इथे मिळवून घ्यायचा आहे. हे अशा प्रकारे दिलेला आहे. आता आपल्याला हा जो भाग आहे तो इथे मिळवायचा आहे आणि हा जो आहे तो इथे मिळवायचा आहे. त्यानंतर आपल्याला टक्ससाठी किती लागणार आहे 1.5 इंच या साईडने, 1.5 इंच या साईडने. आणि उभा टक्स घ्यायचा आहे आपल्याला 3 इंचाचा. त्यानंतर आपल्याला इथून 1 इंच अंतर सुटलं पाहिजे.
हा टक्स आणि हा पॉईंट ही व्यवस्थित टक्सला आले का हे चेक करायचं आहे. तर आपला हा परफेक्ट आलेला आहे. आता हे इथं मिळवून घेऊत आपण. या पद्धतीने मिळवलेलं आहे. आता इथे आपल्याला पाहू शकतात 5.5 आहे. तयार कटोरी आपली किती आलेली आहे 5.5. तर 5.5चा आपला सेंटर किती येणार आहे 2.25. तर 2.25 वर मार्क करायचा आहे. या साईडनेही 2.25 वर एक मार्क करायचा आहे. या पद्धतीने आता इथे आपलं अंतर जे आहे ते एकदम ॲक्युरेट राहिलेलं आहे. इथे तुम्ही थोडंसं कमी करू शकतात आणि इथे जो आहे तो जास्त आहे. त्यावेळेस तुम्हाला असं आतमध्ये घ्यायचं आहे कमी करून आणि हे आपल्याला कट करायचं. हे कट करायचं नाही. तर ही आपली कटोरी झाली किती साईजची 36 साईजची. तर हे आता आपण जी बाहेरच्या साईडने आखून घेतलेलं आहे ते कट करून टाकायचं आहे. हे पहा अशा प्रकारे आपण हा पूर्ण 36 साईजचा कटोरी ब्लाऊज जे आहे ती पूर्ण कटिंग केलेली आहे. डायग्रामची माहिती कोणत्या साईजला काय म्हणायचं आहे हे सर्व तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि काही ब्लाऊजबद्दलचे प्रश्न असतील तर ते कमेंटद्वारे विचारू शकतात. चला मैत्रिणींनो, भेटूत पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.